बीटेकचं शिक्षण घेण्यासाठी अनेक जण आतुरतेने वाट बघत असतात. त्याच्यातून ते उत्तीर्ण देखील होतात. परंतु हेच आता बीटेकचं जे शिक्षण आहे ते मराठीतून आलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांची जी पहिली तुकडी आहे, ही जी कॉलेज आहे, देशातील पहिलं मराठी म्हणजेच रिजनल लँग्वेजमधील जे बीटेक झालेले विद्यार्थी आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांची ही पहिली तुकडी आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिक्षक देखील आहेत. तुझं नेमकं शिक्षण जे 10वी-12वी असेल ते कशात झालेलं होतं? माझी 10वी मराठी मीडियममधनं झाली आणि त्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमा पास झाल्यानंतर सगळ्यांचा प्रश्न होता की आता पुढे काय करणार? तो घरचे बोलले की इंजिनिअरिंग कर म्हणून. तर मग मी PCSOEला ॲडमिशन घेतलं. PCSOEला ॲडमिशन घेतल्यानंतर माझं कॅपराऊंड थ्रू कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजमध्ये ॲडमिशन झालं. आता रिजनल म्हटल्यानंतर मराठी. आता मराठी म्हटल्यानंतर सगळ्या ठिकाणी मराठीच कसं होणार ना? आता जॉब असू द्या, नोकरी असू द्या, प्लेसमेंट्सला मराठीमध्ये बोलणं तर शक्य नाही. मराठी बोलल्यानंतर प्लेसमेंट कशी हे करणार, पास करणार? तर मग जॉब कसा भेटणार? ह्याच गोष्टी सगळ्यात मोठा हे होता माझा. मी ॲडमिशन घेतल्यानंतर तर मी आता पासआउट होणार. मला खूप आनंद झाला आहे की माझ्याकडे नोकरी आहे आणि मी ती PCSOEमधनं कंप्लीट केलं आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये हे फर्स्ट कॉलेज आहे आमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजमध्ये जे सक्सेसफुली झालेलं आहे मराठीमधनं. तर माझं असं म्हणणं आहे की जे पण मुलं असतील की ते बीटेक करण्यासाठी घाबरतात, तर माझं म्हणणं आहे की त्यांनी खास करून कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजला ॲडमिशन घ्या. तुमची भीती कायमची निघून जाईल. नाही, परंतु ज्यावेळेस तुझ्या घरातील व्यक्ती म्हणजे आई वडील असतील त्यावेळेस तुला म्हटले की कम्प्युटर इंजिनिअरिंग कर किंवा बीटेक कर, त्यावेळेस तुला वाटलं नाही का की इंग्लिशमध्ये असेल, मराठी आत्ता पर्याय झालेला आहे? मी 10वी जसं बोलली की मराठीमधनं केलं तर माझ्या मनात खूप भीती आहे की मला इंग्लिश बोलता येईल की नाही. तर घरचे म्हटले की तू इंग्लिश कसं करणार ना एवढं. पण मला ते हे झालं की यार खरंच आनंद झाला की ही रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये मी पेपर दोघं मराठी इंग्लिश या दोघं भाषेमध्ये लिहू शकते आणि ते लिहूनच मी आज पासआउट होते. तर मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे. आणि आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुझं मराठीत झालेलं आहे सगळं बीटेक, पेपर सुद्धा तू मराठीत दिलेले आहेस. नोकरीचं काय? नोकरी मिळाली का? हो, माझं निवा बुपा हेल्थ इन्शुरन्समध्ये मला नोकरी मिळाली आहे. 3.5 लाखाचं पॅकेज आहे. तर असं नाही आहे की तुम्ही मराठी असल्यामुळे तुम्हाला जॉब मिळेल की नाही. आता मी एक उत्तम एक्झाम्पल आहे की मला नोकरी मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ॲडमिशन्स व्यवस्थित कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजला घेऊ शकतात. काही अजून विद्यार्थी आहेत. तुझं नेमकं 10वी-12वी असेल ती कुठल्या लँग्वेजमधून झाली होती आणि त्यानंतर तू आता बीटेक उत्तीर्ण झालास मराठीतूनच, पहिला विद्यार्थी आहेस की या शाळेतील महाविद्यालयातील? हो, बरोबर. माझं प्रायमरी शिक्षण हे मराठीमध्येच झालेलं आहे आणि माझी 10वी-12वी ही सेमी इंग्लिशनी झालेली आहे. सो इथे कॉलेजला ॲडमिशन घेण्या अगोदर एक मनामध्ये भीती असतेच रुरल एरियातली महाराष्ट्रातल्या मुलांची की इंग्लिश म्हटल्यावरती आपलं कसं होणार? आपण बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसारखी इंजिनिअरिंगची डिग्री ही इंग्लिशमध्ये पूर्ण करू शकतो का? आपण एका खेडेगावातून आलेलो असतो. तर आमचं PCSOE कॉलेज एक अपॉर्च्युनिटी देतं की आपण डिग्री ही मराठीमधून रिजनल लँग्वेजमधून कंप्लीट करू शकता. सो जसं इथं ॲडमिशन घेतल्यावरती आम्हाला कळलं की ब्लेंडेड मोडमध्ये आमचं शिक्षणही ब्लेंडेड मोडमध्ये होतं. म्हणजे मिक्स मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आम्हाला कन्सेप्ट शिकवल्या जातात आणि पेपरही आम्ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये लिहू शकतो. आणि एकदम सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये मला हे 4 वर्ष माझे मराठीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे कसे गेले तेही कळलं नाही. म्हणजे एकदम सोपं झालं शिक्षण आता? हो, एकदम सोपं. आता आपल्या मातृभाषेमध्ये जर शिक्षण असेल, आपल्या कन्सेप्ट पण मातृभाषेमध्ये जर समजत असेल आपल्याला, तर शिक्षण सोपंच झालं. आता नोकरीचं काय? नोकरी मला कॅपजेमिनीमध्ये 4.5 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे. कॉलेजमध्ये आमच्या ओव्हरऑल 1535 लोकांना नोकऱ्या भेटलेल्या आहेत. आणि बघितलं ना, म्हणजे बीटेक जे आता इंग्लिशमध्ये देखील आहे आणि मराठीत देखील आहे, परंतु अगदी ही पहिली बॅच आहे, पहिली तुकडी आहे जी मराठीतून ज्यांनी बीटेक केलं, ज्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं ते उत्तीर्ण झालेले आहेत. आणि यांच्यापैकी मला वाटतं सगळ्यांना नोकरी मिळालेली आहे. म्हणजे नोकरीचा जो प्रश्न आहे
तो मुळात खरं तर मोठा आहे. आपल्यासोबत इथले जे शिक्षक आहेत ज्यांनी प्लेसमेंटचं सगळं बघतात त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या. सर, यांचं मराठीत सगळं बीटेक झालेलं आहे. प्रश्न पडला नव्हता यांना किंवा तुम्हाला पण की यांच्या नोकरीचं काय? सुरुवातीला आम्हाला चिंता वाटत होती, पण आमच्याकडे कंपनींचा जवळपास 1000 कंपनींचा आमचा साधारण कनेक्ट असतो आणि ह्या 1000 कंपन्यांमधून 300 ते 350 कंपन्या दरवर्षी रिक्रुटमेंटला येत असतात. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आपण अपॉर्च्युनिटी देऊ शकू. आम्ही कंपन्यांना पण कन्व्हिन्स केलं की कंपनींना काय पाहिजे, तर कंपनींना पाहिजे की मुलाला जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करता येणार पाहिजे. त्याला कन्सेप्ट कुठून शिकला त्यांना प्रॉब्लेम नसतो. त्यांना फक्त एवढं पाहिजे की आमचे सोल्युशन्स तुम्ही द्या. आणि फॉर्च्युनेटली आमच्याकडे चांगला शिक्षक वर्ग आहे आणि विद्यार्थी जे येत आहेत ते विद्यार्थी देखील 97-98 त्यांचा CETचा कट ऑफ आहे. एवढ्या चांगल्या क्वालिटीचे विद्यार्थी येत आहेत आणि 100% आमच्या कम्प्युटर रिजनलच्या पण आणि इतरही जागा फुल भरत आहेत. आणि ह्यामुळे आम्ही मुलांना प्लेसमेंटसाठी तयार करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी आम्ही काय केलं, तर त्यांना आमच्याकडे कन्सेप्ट पहिल्यापासून फर्स्ट इयरपासून तर फायनल इयरपर्यंत आम्ही नोकरीसाठी जे कुठले स्किल्स किंवा ज्याला आपण म्हणतो कौशल्य लागतात ते पहिल्यापासून या विद्यार्थ्यांना देत असतो. तर आम्ही त्यांना ॲप्टिट्यूड, त्यानंतर प्रोग्रामिंग आणि सॉफ्ट स्किल्स हे पहिल्यापासून आम्ही या विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड, प्रोग्रामिंग आणि त्याचप्रमाणे सॉफ्ट स्किल्स हे सगळं शिक्षण देतो. कारण कुठल्याही कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी स्टेप्स असतात. ॲप्टिट्यूड, त्यानंतर प्रोग्रामिंगची एक टेस्ट असते, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन, त्याच्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यू. तर ह्या 5 स्टेप्ससाठीची तयारी आम्ही पहिल्यापासून करून घेत असतो. साधारण 80 तासांचा आम्ही यांना कंपल्सरी कोर्स देतो. त्याचप्रमाणे मॉक म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणारे टेस्ट त्यांच्या सॉल्व्ह करून घेतो. त्याच्यात मुलाखती त्यांच्या घेतल्या जातात. नाही, आता आणि मला सांगा, आपल्या महाविद्यालयातून किती विद्यार्थी जे आहेत ते मराठी बीटेकसाठी बसले होते आणि त्यातले किती पासआउट झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत आणि किती जणांना नोकरी लागली? आतापर्यंत 67 विद्यार्थी आमचे आहेत या फर्स्ट बॅचमध्ये. कम्प्युटर जे मराठीमधून आहेत त्या बॅचचे आमचे 67 विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी साधारण 75% विद्यार्थ्यांना आमच्या ऑलरेडी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. 3.5 लाखापासून तर 10 लाखापर्यंत त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि 33 लाखापर्यंतच्या अपॉर्च्युनिटीज आम्ही दिल्या होत्या. पण फॉर्च्युनेटली आमचा काही विद्यार्थीचे 10 लाखापर्यंतचे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. शिक्षिका आहेत आपल्यासोबत. मॅडम, तुम्ही अगदी मराठीतून आणि इंग्लिशमधून देखील शिकवत आहात गेली कित्येक वर्ष झालं इंग्लिशमधून, परंतु आता पहिल्यांदा मराठीतून तुम्हाला शिकवावं लागते. काही अडचणी आल्या तुम्हाला या संबंधी? मराठीतून शिकवणं हे खरं तर म्हणजे ही आधी कल्पनाच होती की मराठीतून इंजिनिअरिंग हे आधी कल्पना होती, पण PCCOE-मुळे हे आता एक यश झालेलं आहे. तर बऱ्याच वेळा कसं असतं की आमचं महत्त्वाचं काम असतं की मुलांचा पाया भक्कम करणं. तर मुलांचा हा पाया जर भक्कम असेल तर मग ते कुठेही त्याचे ॲप्लिकेशन्स लावू शकतात आणि तेच आम्ही उचललं. तर आम्ही महत्त्वाचं म्हणजे जे कन्सेप्ट्स असतात ते आपल्या मातृभाषेतून जर मुलांना सांगितले तर त्यांना ते व्यवस्थित कळतात आणि एकदा कन्सेप्ट व्यवस्थित कळलं की ते कुठेही ते मुलं चांगल्या पद्धतीने अप्लाय करू शकतात. आणि त्या पद्धतीने मग आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो की म्हणजे मुलाचे कन्सेप्ट कसे क्लिअर होतील. सो ब्लेंडेड मोडमध्ये आम्ही त्यांना शिकवत होतो. कन्सेप्ट सांगताना आम्ही त्यांना मराठीतनं सांगत होतो आणि त्यांना वाटलं की नाही कळत आहे तर मग वेगवेगळे टूल्स किंवा हे वापरून आम्ही त्यांना ते कन्सेप्ट व्यवस्थित सांगतो आणि मग ते कुठेही अप्लाय करू शकतात ते कन्सेप्ट. मुळात अनेकांना प्रश्न पडला असेल की बीटेक किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग जे आहे ते मराठी लँग्वेजमधून आता करता येतं, परंतु मुद्दा असा आहे की जे पेपर असतात, परीक्षेमध्ये पेपर लिहितात, त्याच्यामध्ये कुठली लँग्वेज वापरली जाते, त्यांना कुठल्या भाषेची भुभा असते? क्वेश्चन पेपर जो असतो आमचा तो दोघी भाषांमध्ये आहे, म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोघं भाषांमध्ये तो पेपर अवेलेबल आहे. आणि मुलांना ही मुभा आहे की ते ब्लेंडेड मोडमध्ये आन्सर्स लिहू शकतात. म्हणजे एखाद्या मुलाला उत्तर लिहिताना पटकन आठवलं नाही की याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, तर तो कन्सेप्ट तो मराठीतनं लिहू शकतो आणि त्यानंतर खालचे ॲप्लिकेशन्स इंग्लिशमध्ये लिहू शकतो. सो ही मुभा मुलांना दिलेली आहे. त्यानंतर काही प्रश्न जे असतात ते असे सिनॅरो बेस्ड असतात. मग सिनॅरो दिलेला आहे आणि सिनॅरोवर काही प्रश्न विचारले आहेत. मग समजा काही मुलं जे मराठीतनं शिकलेली आहेत आणि त्यांना सिनॅरो कळत नाही आहे, मग त्यामुळे आम्ही त्यांना मराठीमध्ये पण प्रश्न प्रोव्हाइड करतो की मग ते मराठीतनं सिनॅरो समजून घेतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहितात. तुमचं हे महाविद्यालय देशातील पहिलं महाविद्यालय आहे जे मराठीतून बीटेक किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा एक पर्याय बनलेला आहे. पहिली तुकडी जी आहे ती पास आउट झाली, तुम्ही शिक्षिका होतात, काय वाटतं?
मला तर खरं खूप अभिमान वाटतो की म्हणजे मातृभाषेतून, कारण मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे मातृभाषेतून इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ शकतात मुलं, आणि ते एवढ्या चांगल्या पद्धतीने मुलांनी केलेले आहे की खूपच छान. म्हणजे त्यांच्या अचीवमेंट्स पण एवढ्या चांगल्या आहेत, अगदी भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलला ऑस्ट्रेलियाच्या लाट्रोब युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेऊन तिथेही केलेलं आहे. त्यामुळे आमची मुलं जी आहेत ती जरी मातृभाषेतून शिकली तरी ती ग्लोबली कॉम्पिटंट आहेत, एवढं मी सांगेल. इंग्लिश म्हटलं, इंग्रजी म्हटलं की थोडीशी मनात भीती असते, परंतु आता बीटेक हे मराठीतून उपलब्ध झालेलं आहे, तर विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? विद्यार्थ्यांना मी हेच आवाहन करेल की विद्यार्थ्यांनी आधी त्यांचा पाया भक्कम करावा, कन्सेप्ट्स व्यवस्थित क्लिअर करून घ्यावे, मराठीतनं असो का इंग्लिशमधनं असो, आणि त्यानंतर मग त्यांचे जे स्किल्स आहेत ते व्यवस्थित डेव्हलप करून मग ते अप्लाय करायचे. सो बेस तुमचा हा ऑलवेज पक्का असला पाहिजे. तर पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील हे शिक्षक होते, हे विद्यार्थी आहेत, तरी यांची ही पहिली बॅच, पहिली तुकडी आहे ज्यांनी बीटेक हे मराठीतून केलं आहे. अगदी ते 75%, कोणाला 70, कोणाला 75% मिळाले आहेत. अगदी त्यांना नोकरी देखील मिळाली, म्हणजे पासआउट होऊन आता काही दिवस झालेत आणि त्यानंतर नोकरी देखील मिळाली. म्हणजे ज्यांना बीटेक करायचं आहे, ज्यांना नोकरी हवी आहे आणि थोडंसं इंग्लिश देखील कच्चं आहे, अशा तरुणांनी, विद्यार्थ्यांनी त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असल्यास बीटेकचा मराठीतून पर्याय आता उपलब्ध आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.